आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की बीड येथे अशोक राऊतमारे ब्राह्मण कुटुंबाला मतदान या विषयावरून मारहाण केली, त्याचा निषेध म्हणून हे निवेदन दिले आहे। मौजे कोर्ला तालुका जिल्हा बीड तथा हलमुकाम बीड शहर येथे रहिवासी असणारे अशोक राऊतमारे यांनी मतदान केले, पण तुम्ही आमच्या उमेदवाराला का मतदान केले नाही, तुम्ही दुसऱ्या उमेदवाराला का मतदान केले असे म्हणून राऊतमारे यांच्या घरावर दगडफेक केली, भ्याड हल्ला करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली। याचा निषेध म्हणून परभणी ब्राह्मण महासंघाच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे। निवेदनावर मंदार कुलकर्णी, स्वप्नील पिंगळकर, शंकर आजेगावकर, योगेश तिवारी, पुरुषोत्तम तातोडे, प्रदीप कुलकर्णी, संजय कुलकर्णी, प्रकाश कौसडीकर, एल परांडकर। परभणी शहरातील रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या आनंदनगरमधील रहिवाशांनी परिवाराच्या संख्येनुसार शहराजवळच पुनर्वसन करून द्यावे अशी मागणी केली आहे। याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आज त्यांनी निवेदन सादर केलं। दक्षिण मध्य रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदनगर व परिसरातील अतिक्रमण हटवून भूसंपादन करण्यासंदर्भात बैठक झाल्याचे माहीत झाल्यावर परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे। मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास 27 मे रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। निवेदनावर विश्वनाथ गवारे, गणपत भिसे, शामराव काकनाळे, बालासाहेब काळे, प्रकाश साळवे, सतीश जाधव, राम शेळके, संदीप कांबळे, दीपक गायकवाड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। या परिसरातील नागरिक मागील कित्येक वर्षापासून सदर ठिकाणी वास्तव्यास आहेत। नागरिक महापालिकेचे नियमित शुल्क देखील भरत असतात। आज दिनांक 15/5/2024 रोजी आम्ही सर्व आनंदनगरचे झोपडपट्टीचे रहिवासी आज आम्ही जिल्हाधिकारी यांना आमच्या सर्व झोपडपट्टीच्या वतीने निवेदन दिलेले। त्या निवेदनामध्ये जी 30 तारखेला रेल्वेचे नांदेड डिव्हिजनचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी सोबत यांची ती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आनंदनगरच्या संदर्भानं उठवण्याच्या संदर्भानं हालचाली सुरू झाल्या, म्हणून आनंदनगरची जनता भयभीत झालेली आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं, भेट घेतली, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं निर्णय झालेला आहे, परंतु आम्ही त्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्याला, साहेब आपण आम्हाला उठवता असताना आमची उठण्यासाठी काही हरकत नाही, परंतु आमच्या ह्या गोरगरीब जनतेच्या संदर्भात आमचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्याचा रेल्वेनं मोबदला दिला पाहिजे। अशा पद्धतीनं आज आम्ही सर्व समाजाच्या वतीनं निवेदन दिलेले। त्या निवेदनावर गणपत भिसे यांची सही आहे, गणपत भिसे असतील, पत्रकार प्रकाश साळवे असतील, श्याम काकनाळे, सतीश जाधव, बीजी काळे असे आम्ही सर्व नगरातील जनता। आणि हे जर 27 मे पर्यंत जर नाही आम्हाला न्याय मिळाला किंवा आमच्या बाजूने काही न्याय होण्याचा मार्ग जर नाही दिसला तर आम्ही 27 मेला आनंदनगरच्या वतीनं आणि सर्व इतर सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयात मोठं भव्य आंदोलन करणार आहोत।